The concept of consistent, inconsistent, then unique solution, non-trivial solution. Okay, infinitely many solutions, no solutions. The next part है linearly dependent and linearly independent. 2 मिनिट वेट करा कारण खूपच स्टुडंट कमी आहेत. Only 7 are present. Okay, but त्यावरती नोट आहेत सिस्टम ऑफ इक्वेशन्स वरती. For the system Ax is equal to B is equal to 0, that is for a homogeneous system, and A is a square matrix. For the system Ax is equal to B is equal to 0, that is for a homogeneous system. A is a square matrix. If determinant of A is equal to 0, then system has non-zero solutions. बघा म्हणते जर डिटरमिनेंट ऑफ ए इज इक्वल टू 0 आहे देन काय असणार नॉन झिरो सोल्यूशन्स. मतलब इसका मतलब क्या है इन्फिनिटली मेनी सोल्यूशंस. दॅट मीन्स इन्फिनिटली मेनी सोल्यूशन्स. अगेन एक कन्सेप्ट काय नॉन ट्रिवियल सोल्युशन. तर एक कधी असतं जर डिटरमिनेंट ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल तर डिटरमिनेंट ऑफ ए इज इक्वल टू 0 याचा अर्थ काय माहिती आहे का तुमची जी रँक येणार आहे रँक इज ऑलवेज लेस दॅन एन. हे लक्षात ठेवा कन्सेप्ट. जर डिटरमिनेंट ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल दॅट मीन्स काय असं येणारी जी रँक आहे ते नंबर ऑफ अननोन्स. तुमच्याकडे जर एक्स वाय झेड 3 अननोन्स असतील तर त्या 3 पेक्षा 100% रँक काय येणार 1 वर येणार किंवा 2 येणार. जर असं असेल तर त्यावेळेस काय असतो ज्यावेळेस रँक इज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स असते त्यावेळेस नॉन झिरो एलिमेंट्स, इन्फिनिटली मेनी सोल्युशन्स, नॉन ट्रिवियल सोल्युशन असतं. ओके, आणि त्याच्या उलट काय असणार आहे जर डिटरमिनेंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 देन काय असणार रँक इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स. हा एक कन्सेप्ट होता. ओके, ते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साठी विचारू शकतो. नेक्स्ट काय फॉर अ होमोजेनियस सिस्टम Ax is equal to B. For a homogeneous system Ax is equal to B. A is a square matrix if A is a square matrix if determinant of A one minute. For a homogeneous system Ax is equal to B and A is a square matrix if determinant of A is not equal to 0. Therefore concept of the not equal to 0, then causal system has unique solution. त्यानंतर काय असणार आहे झिरो सोल्युशन, युनिक सोल्युशन, झिरो सोल्युशन. नेक्स्ट काय असणार आहे ट्रिवियल सोल्युशन. हे टाइप असणार. ओके, मग नेक्स्ट पार्ट आहे लिनियरली डिपेंडंट अँड इंडिपेंडंट.
त्यातलं फर्स्ट कन्सेप्ट आहे लिनियरली डिपेंडंट. मग काय असतं लिनियरली डिपेंडंट? बघ काय कन्सेप्ट आहे लिनियरली डिपेंडंटचं? a set of factors x1 x2 x3 up to n dash xn are said to be linearly dependent. मग काय म्हणते a set of फॅक्टर्स कधी म्हणायचं जर सपोज एक तुम्हाला दिला असेल ओनली रो आहे किंवा ओनली कॉलम आहे, ओनली वन रो आहे अदरवाइज ओनली वन कॉलम आहे, तर त्याला काय म्हणायचं फॅक्टर्स म्हणायचं. काय मग अ सेट ऑफ फॅक्टर्स असे काय असतील अनेक सेट्स म्हणजे अनेक फॅक्टर्स असतील. A set of factors x1 x2 x3 up to dash 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 xn are said to be linearly dependent. There exist k1 k2 k3 up to kn, not all are zero. काय म्हणते k1 k2 k3 up to dash dash kn, not all are zero. At least one k is not equal to zero. असं असेल तर त्याला काय म्हणायचं लिनियरली डिपेंडंट. म्हणजे काय सच दॅट k1 x1 is equal to k plus k2 x2 plus k3 x3 plus काय असणार and so on plus kn xn. याला काय म्हणायचं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट अँड फॅक्टर्स. लिनियरली कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट अँड फॅक्टर्स. हे फॅक्टर्स आहेत हे कॉन्स्टंट आहे, त्यांचं काय असणार आहे कॉम्बिनेशन असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे की ऍटलिस्ट वन के इज नॉट इक्वल टू झिरो. ऍटलिस्ट वन के इज नॉट इक्वल टू झिरो असेल देन द कन्सेप्ट इज लिनियरली डिपेंडंट. असं असेल तर कन्सेप्ट काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट. ओके. नेक्स्ट आहे लिनियरली इंडिपेंडंट. सेम कन्सेप्ट अ सेट ऑफ फॅक्टर्स x1 x2 x3 up to dash dash xn are said to be linearly independent. There exist k1 k2 k3 up to dash dash kn. All k's are zero. All k's are is equal to zero. All k's are equal to zero असेल then काय असणार linearly dependent. All k's are zero. at least one k is not equal to zero असेल then linearly dependent, and all k is equal to zero असेल तर then काय असणार आहे linearly independent. A vector means a raw material. Examine whether the given vectors are linearly dependent or independent. If dependent, find the relation between them. त्यातलं रिलेशन फाइंड करायचं. ओके. त्याच्यावरती आपण एक एक्झाम्पल घेऊया. 1 1 1 1 1 1. नेक्स्ट आहे 1 2 3 1 2 3 and 2 3 8 2 3 8 2 3 8. मग काय दिलेले आहेत फॅक्टर्स आहेत. मग आपले हे फॅक्टर्स काय करायचे चेक करायचे लिनियरली डिपेंडंट आहेत की इंडिपेंडंट आहेत. त्यांचं रिलेशन वगैरे यूज करून सॉल्व्ह करायचं. मग ते कसं सॉल्व्ह करायचं. लेट द गिव्हन वेक्टर्स आर let
the given factors are capital X1 is equal to 1 1 1, capital X2 is equal to 1 2 3, capital X3 is equal to 2 3 8. Okay, we know that the relation, आपल्याला relation माहिती आहे, we know that the relation काय असतं, k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to काय असणार आहे 0. मग ते काय करायचं, इन द इक्वेशन्स मध्ये घ्यायचं. कसं घ्यायचं बा इक्वेशन्स मध्ये, डायरेक्ट इक्वेशन्स मध्ये घ्यायचं. कसं तयार करायचं सांगतो इक्वेशन तुम्हाला. k1 plus k2 plus 2k3 is equal to 0. नेक्स्ट काय असणार आहे, k1 plus 2k2 plus 3k3 is equal to 0. नेक्स्ट काय असणार आहे, k1 plus 3k2 plus 8k3 is equal to 0. तर हे मध्ये काय लिहायची गरज नाही, कारण थोडं लिहिलं म्हणजे थोडंसं अवघड वाटतं. एक्झाम्पल मध्ये काय काय स्टेप वगैरे घेतले की आपण डायरेक्ट वी गेट केलं तरी चालतंय, काय अडचण येत नाही. आता कसं घ्यायचं बघा, k1 त्याला काय करायचं, k2 हा k3, परत काय असणार आहे k1 k2 k3, k1 k2 k3. सिंपल आहे. पहिल्या ह्याला गेलं, त्यातून परत इकडे जावं, इथं हा k2 आला, हा परत काय असणार आहे k3 आला, परत हा k1 k2 k3, परत k1 k2 k3, फर्स्ट सेकंड थर्ड असं करत जायचं इन द मॅट्रिक्स फॉर्म. हॅलो सर. सर आता जॉईन झाले, डबल एक्सप्लेन करा नाही आता. मग काय करायचं याच्यामध्ये, आपल्याला चेक करायचं एक्झाम्पल लिनियरली डिपेंडंट आहे का इनडिपेंडंट आहे. ओके, 1 मिनिट. ओके, बघा पहिल्या थोडंसं एक्सप्लेन करतो, लेट जॉईन झाल्यात. काय करायचं, फर्स्ट लिनियरली डिपेंडंट आणि लिनियरली इंडिपेंडंट. डिपेंडंट कधी असणार आहे बघा, जर हे k1 x1 प्लस k2 x2 प्लस k3 x3 इज इक्वल टू 0 असेल, यातलं काय ऍटलिस्ट 1k इज नॉट इक्वल टू 0. k1 असेल, k2 असेल किंवा k3 असेल, ऍटलिस्ट 1k. कमीत कमी एक जरी नॉट इक्वल टू 0 असेल तर लिनियरली डिपेंडंट. आणि काय म्हणते बघा नेक्स्ट, लिनियरली इंडिपेंडंट मध्ये कधी असणार, लिनियरली इंडिपेंडंट ऑल केज इज इक्वल टू 0. जर ऑल के इज इक्वल टू 0 असेल तर काय असणार, लिनियरली इंडिपेंडंट.
चेक करतो 2 मिनिट. ओके. बघा नेक्स्ट आता काय करायचं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. समजलं कन्सेप्ट काय लिनियरली डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. आता नेक्स्ट बघा. ओके. गिवन व्हेक्टर्स हे काय आहेत व्हेक्टर्स कन्सिडर करायचे x1 x2 x3 दिलेल्या त्या व्हॅल्यूला काय करायचं x1 x2 x3 कन्सिडर केलं. ओके. We know that the relation k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to 0 हे रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे. तर यानंतर मी काय केलं डायरेक्ट इक्वेशन कसं तयार करायचं सांगितलं. तर याला काय करायचं k1 हा काय असणार आहे k2 हा काय असणार आहे k3 सेम परत k1 हा काय असणार आहे k2 हा काय असणार आहे k3 परत सेम काय असणार आहे k3 सॉरी k1 k2 आणि k3 तयार करत जायचं. k1 plus k2 plus 2kt plus k2 plus 3kt सॉरी 2k3 इक्वेशन तयार करता. ह्या इक्वेशन वरून डायरेक्ट इन द मॅट्रिक्स फॉर्म कसा घ्यायचा बघा ह्याच्यावरून. वन मिनिट. इन द मॅट्रिक्स फॉर्म A capital X is equal to B. आता फिर A is equal to म्हणजे काय असणार तो कोएफिशिएंट असतात ना. तर कोएफिशिएंट इथून घ्यायचं कोएफिशिएंट काय करायचं हे जे हे आहे ना आडवे त्याला काय करायचं फक्त उभं करायचं 1 1 1 त्यानंतर काय असणार 1 2 3 2 3 8 त्यानंतर कॅपिटल X इज इक्वल काय असणार आहे k1 k2 k3 कारण हे अननोन्स आपण कन्सिडर केलेत ना. आणि B इज इक्वल काय असणार 0 0 0. मग हे इक्वेशन कसं तयार करायचं इथं बघायची काही गरज नाही कारण तुम्ही इथं बघून कन्फ्युज होतो. त्यापेक्षा कन्फ्युज होण्यापेक्षा डायरेक्ट इथून घ्या ना. हे जे आडवे त्याला फक्त उभं करत जायचं. हे आडवा त्याला परत उभं करा. हे आडवा त्याला परत काय करायचं उभं करायचं. म्हणजे आपलं काय होतं एक मॅट्रिक्स फॉर्म तयार होतं. त्यानं काय करायचं परत त्यानं आपल्याला काय काय फाइंड करता येईल रँक फाइंड करता येईल. आणि रँक फाइंड केलं त्यानंतर समजते आपल्याला काय इनफाइंड म्हणजे किती सोल्युशन्स आहेत. जर युनिक सोल्युशन असेल तर याचा अर्थ काय असणार ऑल झिरोज असणार आहेत. सांगतो ते कारण तुम्हाला पुढे सांगतो हे एक्सप्लेन करतो पुढं. आता त्यानंतर काय असणार आहे कन्सिडर A बाय B. आता A बाय B कसं कन्सिडर करतो आपण 1 1 1. एकच मिनिट स्टुडंटचा फोन आला. ओके. मग आपल्याला काय करायचं रँक फाइंड करायचं. रँक फाइंड केल्यानंतर आपण ठरवायचं कसं आहे म्हणजे लिनियरली डिपेंडंट आहे इंडिपेंडंट आहे ते ठरवायचं. ओके.
मग ह्याच्यात फाइंड करायचं आहे आपण. आता हे दोन एलिमेंट आपल्याला झिरो करायचे बाय युजिंग इक्लॉन फॉर्म. इक्लॉन फॉर्म काय म्हणतो आपल्याला? इक्लॉन फॉर्म बिलो द प्रिन्सिपल डायगोनल ऑल एलिमेंट्स आर झिरो. म्हणजे ह्याच्या खालचे एलिमेंट आपल्याला काय करायचे आहेत? ऑल एलिमेंट्स झिरो करायचे आहेत. त्यासाठी फर्स्ट इथं काय पाहिजे? 1 1 पाहिजे. ओके, तर 1 आहे. a11 इज इक्वल टू 1. आता काय करायचं आपल्याला? ह्याचा यूज करून हे दोन एलिमेंट झिरो आणायचे. कसे आणता येईल बघा? r2 मायनस r1 आणि नेक्स्ट r3 मायनस r1 घेतलं. बा त्यानंतर परत इक्विव्हॅलन्स 2 1 1 2 0. नेक्स्ट काय असणार? हे 0 हे 0 येणार. ओके, 2 मायनस 1 1 3 मायनस 1 1 सॉरी 2 असणार इथं. 2 मायनस 1 1 3 मायनस 1 2. त्यानंतर नेक्स्ट 3 मायनस 2 काय येतं? 1 येतं. 8 मायनस 2 काय येतं? 8 मायनस 2 6 आणि 0 0 ॲज इट इज. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं? आता हे 1 आहे. आता ह्याच्या खालचा आपला हा 0 करायचा आहे ना, म्हणजे ह्या 1च्या खालचा हा 0 करायचा. म्हणजे त्यासाठी कोणता यूज करावा लागेल बघा? r3 मायनस 2r2. बघा r3 मायनस 2r2 करूया यूज. हा इक्विव्हॅलन्स 2 1 1 1 2 0 1 1 1 1 2 0. त्या नेक्स्ट काय असणार? 0 1 1 0. त्यानंतर 0. आता हे सॉल्व करा. काय आपल्याला सॉल्व करायचं आहे? r3 2 इंटू 2. 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 मायनस 2 काय ते 0. 6 मायनस 2 इंटू 1 काय ते -2. 6 मायनस 2 काय ते 4. म्हणजे काय ते 0 4. 0 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर बघा काय असणार? देअरफॉर रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी इज इक्वल टू 3. आता r1 r2 r3 r1 r2 r3 आर नॉन झिरो. देअरफॉर रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी इज इक्वल टू 3. आता रँक जर 3 आले असेल, देअरफॉर रँक ऑफ ए इज इक्वल टू 3 इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स. नंबर ऑफ अननोन्स व काय असणार? हे नंबर ऑफ अननोन्स असणार. ओके, रँक ऑफ ए इज इक्वल टू 3 इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स. देअरफॉर काय असणार आहे? जर हे होमोजिनियस असेल तर काय असतं? झिरो सोल्युशन असतं ना. देअरफॉर सिस्टम हॅज झिरो सोल्युशन किंवा युनिक सोल्युशन. याला काय असणार? झिरो सोल्युशन किंवा ट्रिवियल म्हणतो आपण त्यालाच. काय असणार? दुसरा मिनिंग असतं काय? युनिक सोल्युशन. कशामध्ये हे असते? होमोजिनियस असेल तर. होमोजिनियस म्हणजे काय? बी इज इक्वल टू 0 ए एक्स इज इक्वल टू बी. हा बी काय असतो? 0 असतो. ओके, हा बी 0 आहे म्हणून काय असणार? 0 किंवा ट्रिवियल किंवा युनिक सोल्युशन. सिस्टम हॅज झिरो सोल्युशन्स. देअरफॉर ऑल केज आर इज इक्वल टू काय असणार आहे? 0. सॉरी, नॉट इक्वल टू झालं. ऑल केज इज इक्वल टू 0. Therefore system has therefore given vectors are linearly independent. Given vectors are linearly independent. काय अडचण असेल तर विचारा. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या.
बाकी या अगोदर एक कन्सेप्ट बघा, रिमार्क आहे, तुम्हाला ह्याच्यानं समजेल लिनियरली डिपेंडेंट कधी असतं, इंडिपेंडेंट कधी असतं. कारण आपण ह्याच्यामध्ये काय म्हणतात डेफिनेशन मध्ये ऑल केज इज इक्वल टू 0 त्यान लिनियरली इंडिपेंडेंट, पण ऍक्च्युअल मध्ये कसं असतं बघा, रँक ऑफ ह्याच्यावर आपण फाइंड करतो. ओके, कसं म्हणतो आपण, कॉम्बिनेशन, लिनियरली कॉम्बिनेशन घ्यायचं आणि त्यावर आपण सॉल्व्ह करतो ना, त्यानंतर फाइंड करतो आपण. त्यावेळेस रँक फाइंड केल्यानंतर जर रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी असेल, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी, देन काय व्हायच्या त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट काय पाहिजे, रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स असतील तर ते कसलं सोल्युशन असणार आहे, झिरो सोल्युशन किंवा युनिक सोल्युशन असणार आहे. आणि जर असं असेल तर ऑल केस इज इक्वल टू काय असणार, झिरो असणार आहे. म्हणजेच बघा पहिलं काय चेक करायचं, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. ओके, त्यानंतर रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स, म्हणजे जेवढे अननोन्स आहेत तेवढे चेक करायचे. जर असं असेल तर काय असणार आहे, हे कसलं सोल्युशन असतं, झिरो सोल्युशन असतं. ओके, झिरो सोल्युशन म्हणलं की ह्याचा अर्थ काय होणार, ऑल केज इज इक्वल टू 0 असणार आहे. त्याच्या उलट रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. ओके, बट ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय असणार आहे बघा, रँक ऑफ ए इज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स. तर हे फर्स्ट कन्सिडर म्हणजे सेमच आहे, रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. नॉट इक्वल टू आलं तर ह्याचा अर्थ काय असते, त्याचं जे इनकन्सिस्टंट असतं ना, ते सोल्युशन येणारच नाही. आपल्याला सोल्युशन माहित असेल तरच फाइंड होते ना, त्याचा अर्थ रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी असणारच आहे फिक्स. त्यानंतर इथं काय होतं, रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स होतं, त्याच्यामध्ये काय असणार आहे, रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ ए बाय बी. बघा काय म्हणतंय, इथं रँक इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स असेल तर इथं रँक ए इज लेस दॅन रँक ऑफ ए बाय बी. ओके, जर असं असेल तर काय असणार आहे, इनफायनाइटली मेनी सोल्युशन किंवा नॉन झिरो सोल्युशन असेल, देअरफॉर के ॲटलिस्ट वन के इज नॉट इक्वल काय असणार आहे, 0 असणार आहे, तो परत फाइंड करायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल घेतो मी एक ह्याचा डिपेंडन्स. एक्झाम्पल आहे 1 - 1 2 0 2 1 1 1 3 - 1 2 - 1 3 0 3 1. Okay, we know that the relation is k1 x1 k2 x2 k3 x3 plus k4 x4 is equal to 0. आता याच्यानं डायरेक्ट काय केलं आपण, कन्सिडर केलं ए बाय बी. आता एक्झाम्पल वरून डायरेक्ट ए बाय बी कसं कन्सिडर केलं बघा, बघा 1 - 1 2 0 1 - 1 2 0. त्यानंतर नेक्स्ट आहे 2 1 1 2 1 1 1 2 1 1 1. त्यानंतर 3 - 1 2 - 1 3 - 1 2 - 1 3 0 3 1 3 0 3 1. ओके, आता ह्यानं बघा हे काय असणार आहे, लेट x1 x2 x3 x4. आता ह्याच्यानं डायरेक्ट कन्सिडर करतो आपण, ए बाय बी कन्सिडर करतो. ओके, तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स आहेत त्यावरून तुम्ही बघू शकता. तर कसं कन्सिडर करायचं, हे जे आडवं आहे ते उभं लिहायचं, 1 - 1 2 0 बट 2 1 1 1. त्यानंतर नेक्स्ट 3 - 1 2 - 1
3031. ओके, फाइंड करा रँकेजिंग. रँक ऑफ ए बाय बी फाइंड करा बाय युझिंग इक्लॉन फॉर्म. झालं की सांगा मला.
झालं सॉल्व? हॅलो, बघ काय करायचं, तर हा 1 आहे, हा 0 करायचा. कोणतं यूज करावं लागेल रो इथे? हे R2 प्लस R1. नेक्स्ट काय असणार आहे, R3 वरती काय अप्लाय करावं लागेल, R3 मायनस 2 R1. आणि ह्याच्यावरती काय करायची गरज नाही, कारण तो ऑलरेडी 0 आहे. ओके, इक्विव्हॅलन्स टू 1 2 3 ॲज इट इज. त्यानंतर नेक्स्ट ते काय येणार आहे, 0, हे 0 0 येणार. ओके, लास्ट टर्म आपण ॲज इट इज ठेवतोय. नेक्स्ट आता बघा 1 प्लस म्हणजे काय, R2 प्लस R2 प्लस R1 आहे. R2 प्लस R1 म्हणजे काय, 1 प्लस 2 काय ते 3. नेक्स्ट मायनस 1 प्लस 3 काय ते प्लस 2. सॉरी, मायनस 1 प्लस 3 काय ते 2 येते. ओके, करेक्ट आहे. 0 प्लस 3 काय ते 3. त्यानंतर नेक्स्ट इथे तुम्ही यूज करा, हे 0 झालं. ओके, आता बघा 1 मायनस 4 काय ते मायनस 3. 1 मायनस 4 काय ते मायनस 3. त्यानंतर नेक्स्ट 2 प्लस 2 काय ते 4. त्यानंतर 3 मायनस 0 काय ते 3 झालं. आता इथं आपल्याला 1 पाहिजे, तर 1 आपण काय करू शकतो, इथं घेऊ शकतोय R2 R4 इक्विव्हॅलन्स टू 1 2 3 3. नेक्स्ट 0 1 मायनस 1 1. त्यानंतर 0 मायनस 3 ॲज इट इज 4 3. आणि ह्या 3 काय करणार आपण R2 R4च्या ठिकाणी घेतोय, म्हणजे काय ना 0 3 2 3. करा सॉल्व. आता आपले हे दोन एलिमेंट 0 आणायचे. तुम्ही काय करावं लागेल, फर्स्ट R3 प्लस 3R2 आणि R4 मायनस 3R2 इक्विव्हॅलन्स टू 1 2 3 3 ॲज इट इज ठेवा. हे 0 आता खालचं सॉल्व करा, 0 1 मायनस 1 1 हे ॲज इट इज. 5 मिनिटात फोन करते, 5 मिनिट. ठीक आहे, चालू. 0 1 मायनस 1 1. ओके, नेक्स्ट 0 मायनस 3 प्लस 3 काय येणार आहे 0. 4 मायनस 3 काय ते 1 येत आहे. ओके, 3 प्लस 3 काय ते 6. 3 आणि 3 काय ते 6. नेक्स्ट 0 3 मायनस 3 काय हे 0 येत आहे. ओके, नेक्स्ट 2 मायनस मायनस काय होईल प्लस, इथं काय 2 आहे, मायनस 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 प्लस 3. 2 प्लस 3 काय ते 5. 3 मायनस 3 काय ते 0. वन मिनिट, जर आपलं लिहिता नाही झालं काय. थोडंसं चुकलेलं वाटतं बरं, थोडंसं 1 मिनिट. हे चुकलेलं आहे. चेक करूया आपण. कोणतं थर्ड आहे, R3 मायनस 2 R1 हे झालं. 1 मायनस मायनस काय मायनस 4 इथे काय ते मायनस 3. 2 मायनस 6 मायनस 4 येते.
आणि 0 -3 काय ते -6 -3 -4 -6 येतं किती 3 -6 3 -6 काय ते -3 R2 R4 इंटरचेंज केलं हे -3 -4 -3 तर 1 अगर आपला R3 + 3R2 -3 + 1 काय ते 0 त्यानंतर नेक्स्ट -4 -3 काय ते -7 नेक्स्ट -3 + 3 काय ते 0 करेक्ट आहे. आता आपल्याला इथे काय पाहिजे 1 पाहिजे काय करा मग 1/-7 1/-7 इंटू काय असणार आहे R3 आणि 1/5 इंटू R4 इक्विव्हॅलन्स टू 1 2 3 3 0 1 -1 1 0 0 1 0 0 0 1 0 ओके नेक्स्ट काय करणार R4 - R3 इक्विव्हॅलन्स टू 1 2 3 3 0 1 -1 1 0 0 1 0 0 0 0 0 ओके इथे काय रँक ऑफ A इज इक्वल टू रँक ऑफ A by B बट रँक ऑफ A इज लेस दॅन नंबर ऑफ अनर्स कारण नंबर ऑफ अनर्स काय असणार 4 आहेत ना याच्यामध्ये कारण 4 रो आहेत त्याचा अर्थ नंबर ऑफ अनर्स काय असणार 4 असणार नंबर ऑफ अनर्स 4 आहेत इथे रँक किती आले 3 रँक आले ना रँक ऑफ A इज इक्वल टू रँक ऑफ A by B आहे बट रँक ऑफ A 3 आहे आणि लेस दॅन नंबर ऑफ काय अननोन्स काय 4 आहे देअरफॉर काय असणार आहे नॉन झिरो सोल्युशन नॉन झिरो किंवा इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असणार कन्सेप्ट ओके इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स therefore at least 1k is not equal to 0 therefore at least 1k is not equal to 0 therefore given vectors are linearly dependent given vectors are linearly dependent असं टर्म आलं की linearly dependent आता आपल्याला होतं ते सॉल्व करायचं in terms of k फाइंड करायचं असतं ना in terms of x फाइंड करायचं in terms of x आता कसं फाइंड करायचं बघा k1 k2 k3 ची व्हॅल्यू फाइंड करायची त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची बघा त्याच्यात राहते काय k1 + 2k2 + 3k3 + 3k4 k1 + 2k2 + 3k3 + 3k3 k4 is equal to 0 सेकंड घ्या आता k2 - k3 k2 - k3 plus k4 is equal to 0 लास्ट ना म्हटलं काय k3 0 k3 फक्त पॉझिटिव्ह बाकी सगळे 0 k3 is equal to 0 बघा k3 is equal to ऑलरेडी 0 आहे आता दोन्हीपैकी काय करा लेट पुट करा k3 is equal k4 is equal to t तर का पुट करायचं रँक ऑफ a काय आलाय 3 आलाय ना हा लेस दॅन काय 4 आहे म्हणजे 4 - 3 करायचं इज इक्वल किती राहते 1 राहते म्हणजे काय करा आपल्याला 1 पॅरामीटर पुट करायचं ओके 1 पॅरामीटर पुट करायचं मग काय असणार आहे बघा k4 is equal to t पुट करा थोड़ा नेटवर्क प्रॉब्लेम आलेला आहे पावसामुळे पाऊस स्टार्ट झाला k1 + 2k2 + 3k3 + 3k4 इज इक्वल टू 0 होतं त्यानंतर नेक्स्ट k2 - k3 + k4 k2 - k3 plus सर स्क्रीन
इक्वल टू 0 आणि लास्टनं काय होतं K3 इज इक्वल टू 0. मग आता आपण काय केलं तर पुट K4 इज इक्वल टू T करा पुढं त्याच्यामध्ये K3 ची व्हॅल्यू 0 आणि काय आलं हॅलो सर स्क्रीन दिसत नाही स्क्रीन सर. दिसत नाही सर. चेक करावं दिसते आता हा स्क्रीन दिसते चेक करायचा तर नेटवर्क प्रॉब्लेम यायला लागलाय पावसामुळे. हॅलो नो सर. नाही दिसत सर. K1 to K2 plus 3K3 plus 4K4 sorry 3K4 is equal to 0 दिसते का आता हॅलो Yes sir. ओके K1 plus 2K2 plus 3K3 plus 3K4 त्यानंतर काय होतं K2 minus K3 plus K4 is equal to 0 आणि लास्ट काय होतं K3 is equal to 0. मी फक्त काय केलं त्याला मल्टिपलला व्हॅल्यू देत गेलो जे आहेत तिथं व्हॅल्यू प्रेझेंट. काय करायचं एक पॅरामीटर आपलं येणार आहे K4 इज इक्वल टू T करा पुट K2 चे K2 मायनस 0 प्लस K4 ची व्हॅल्यू काय T इज इक्वल टू 0 म्हणजे काय K2 इज इक्वल टू मायनस T. आता या ऑल व्हॅल्यूमध्ये पुट करा हा K1 प्लस 2 K2 ची व्हॅल्यू काय मायनस T प्लस 3K3 ची व्हॅल्यू 0 आहे प्लस 3T इज इक्वल टू 0. सिंप्लिफाय कराय K1 मायनस 2T प्लस 3T इज इक्वल टू 0. K1 इज इक्वल काय ते मग मायनस मग इथं प्लस टी आता इकडे गेला काय होईल ते मायनस टी. K1 इज इक्वल टू मायनस टी K2 इज इक्वल टू मायनस टी K1 इज इक्वल टू मायनस टी K2 इज इक्वल टू मायनस टी K3 इज इक्वल टू 0 K4 इज इक्वल टू काय आलं टी. Therefore linear combination linear combination काय असतं K1 x1 प्लस K2 x2 प्लस K3 x3 प्लस K4 x4 इज इक्वल टू 0. फक्त K च्या व्हॅल्यू पुट करत जावा. K1 ची व्हॅल्यू काय मायनस टी x1 प्लस K2 ची व्हॅल्यू काय मायनस टी x2 प्लस हा काय तो 0च येतोय प्लस K4 ची व्हॅल्यू काय येते टी x4 इज इक्वल टू 0. Therefore बघा मायनस टी x1 मायनस टी x2 प्लस टी x4 इज इक्वल टू 0. आता प्रत्येक टी काय कॉमन आहे की जर आपण टी कॉमन घेऊन इकडे डिवाइड नाही तर काय होणार ते 0 म्हणजे काय राहते फक्त बघा मायनस x1 मायनस x2 प्लस x4 इज इक्वल टू 0. इन टर्म्स ऑफ घ्या फक्त x4 इज इक्वल घेऊ आपण मग x1 इकडे गेला काय होईल प्लस x2 x4 इज इक्वल टू x1 प्लस नेटवर्क खूपच प्रॉब्लेम काय आलं तो फायनल आन्सर x4 इज इक्वल टू x1 प्लस x2 हे काय होतं फायनल आन्सर. एक्झाम्पल अजून प्रॅक्टिस करा. नेक्स्ट लेक्चरला आपण बाकी राहिलेले पॉईंट घेऊया. राहिलेला पॉईंट वेक्टर आणि आयगेन वेक्टर आणि आयगेन व्हॅल्यूज आहे कव्हर करूया आपण लास्ट टाइम. ओके वी विल स्टॉप हिअर. मी हे सगळे जे आपण घेतलेत ते मी अपलोड करतो आणि तुम्हाला लिंक देतो.